राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरच्या जोरावरती आहेत आणि सिल्लोड येथून लाडक्या बहीण योजनेचा समारंभ ते करणार आहेत। मात्र त्याच अनुषंगाने जे आहे ते पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजीनगरमध्ये तैनात करण्यात आले। दुसरीकडे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरती आयोजित केली होती। मात्र हीच पोलीस भरती जी आहे ते आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते। याच मी ग्राउंडवरती आहे आणि या ग्राउंडवरती पोलीस भरतीसाठी आलेले शेकडो हजारो विद्यार्थी जवळपास 2500 विद्यार्थ्यांचा हिरमोड झाल्याची माहिती आहे। आपल्यासोबत काही पोलीस भरतीला आलेले विद्यार्थी आहेत। काय सांगाल, कधी तारीख दिली होती तुम्हाला, ह्या अगोदर किती तारखा नेमक्या अडचणी काय आहेत? सुरुवातीला सर आमची 12 तारीख होती। 12 तारखेला माझं दुसरीकडे फिजिकल असल्या कारणाने मी पोहोचू शकलो नाही। 13 तारखेला पोहोचल्यानंतर इथे जरांगे सरांची मोर्चा असल्या कारणाने त्या दिवशी पण रद्द करण्यात आलेलं होतं। ते पण वेळेवरच माहीत झालं इथे पोहोचल्यानंतर। आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी संडे असल्या कारणाने घेण्यात आलेली नाही। सोमवारला पाऊस खूप असल्यामुळे त्या दिवशी पण रद्द करण्यात आला। तेव्हा 3-4 दिवस इथे राहण्यात आले। त्याच्यानंतर आता 2 तारीख दिलेली होती। 2 तारखेला पण आज आले तर इथं आल्यानंतर आम्हाला माहीत झालं आहे की काहीतरी गैरसोय होत असल्या कारणाने सामाजिक काहीतरी लाडकी बहिणीच्या याच्यासाठी मुख्यमंत्री साहेब येत असल्या कारणाने नाही का, तर सगळ्या ह्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। तर खर्चाचं कसं नियोजन आहे, राहण्याचं काय नियोजन, जेवणाचं नियोजन काय, झोपण्याचं नियोजन काय, सगळं कसं? नाही, आम्ही आता गजानन महाराज मंदिरामध्ये जाऊन जेवण करून आलेलो आहे सर। तिथे कमीमध्ये मिळते, 50 रुपयामध्ये फुल जेवण मिळतो। तिथं जेवण करून आलो आहे। त्याच्यानंतर काही मुलं तर फ्रूट्स वगैरे खातात, ज्यांना कोणी घरून आणलं तेच जेवण करून झोपतंय। झोपण्याची सुविधा तर वगैरे काहीच नाही, इथेच कुठे पण मुलं झोपत आहेत। एकीकडे आज लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री येतात, दुसरीकडे पोलीस भरतीसाठी जे विद्यार्थी धावत आहेत त्यांची कुठेतरी हिरमोड झालेला आहे। जवळपास 2500 विद्यार्थ्यांचा हिरमोड झाल्याची माहिती आहे या ठिकाणी। हो सर, जवळपास 1601 मुलं विद्यार्थ्याचा लॉस झालेला आहे। कारण सर्वच मुलं इथं आल्यानंतर त्यांना माहीत झालं, मॅसेज किंवा मेल आलेला नाही आहे सर्वांनाच। तर मुख्यमंत्री साहेबांचं हे लाडकी बहिणीसाठी जे करत आहेत ते चांगलं योग्यच पर्याय आहे, चांगलाच आहे। परंतु भावासाठी काहीतरी एक मेसेज करायला पाहिजे होता। इकडं आम्हाला मेल वगैरे जर आली असती तर आम्ही वेळेत नियोजन केलं असतं। आम्हाला खर्चाला खूप सामोरं जावं लागतं आहे ना, कारण प्रत्येकाची परिस्थिती बरोबर नाही आहे, हालाकीची आहे परिस्थिती। घरून मजुरी करून आलेला असतो, कुणाकडून पैसे उसने मागून आलेले असतात। कारण प्रत्येक वेळी असं आता माझ्यासोबत 3 वेळा झालेलं आहे। तर आता 3 वेळ किती वेळ सहन करणार आहे? अशा कारणाने काहीतरी जळगावची मुले होते, 3 मुलं तर वापस गेले, आम्ही देणारच नाही म्हणे, आता पुढची तारीखला येणारच नाही म्हणून। अशा प्रकारे होत आहे। काय मागणी आहे सरकारकडे आता तुमची? मागणी काय नाही, फक्त आता ही भरती घेतली तर घेतलीच आहे, परंतु जे बी कोणत्या गोष्टी आहेत ते वेळेवर निर्णय घ्यायला पाहिजे। थोडंसं मॅसेज किंवा मेल वगैरे द्यायला पाहिजे, मग जेणेकरून विद्यार्थ्याचा लॉस नाही झाला पाहिजे। आम्ही चंद्रपूर गडचिरोलीवरून येतोय तेवढ्या दुरून, तर इथं येऊन आम्हाला 800, 500, 600 किलोमीटर दूर अंतर कापून इथं जर आमचं असं होत असेल तर मग कुणाला आम्ही करायचं? इथं अधिकारी पण कोणी नाहीत बोलण्यासाठी, काय नाही, फक्त बोर्ड लावून दिला आहे, नोटीस लावून दिली आहे, काहीच नाही। कारण असं देण्यात आल्याचीच माहिती आहे की मनुष्यबळ कमी आहे, त्याच्यामुळे तुमची ही भरती आजची स्थगित करण्यात आलेली। हो, हे फक्त इथं आल्यानंतरच आम्हाला कळालं, ते अगोदर काहीच कळालेलं नाही। राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत, अजून काही आपल्यासोबत विद्यार्थी आहेत। काय सांगशील, कुठून आलास आणि कधी आलास? मी गुजरातच्या बांड्रीवरून आलो सर, नंदुरबार जिल्हा, अति दुर्गम भागात। आमच्याकडे नेटवर्क राहत नाही आणि काय म्हणजे भारतात काय किंवा महाराष्ट्रात काय चाललं तेच कळत नाही। आम्ही पायी येऊन बस स्टँडहून तिथून आलं आणि इथे आल्यावर मला माहीत पडलं की भरती रद्द झाली। कारण दुसऱ्या ठिकाणी भरती राहते तिथे सर ईमेलवर कळून देता वो एक दोन दिवसाआधी की भरतीचं हे कारणामुळे पुढे ढकलण्यात येते। इथे काहीच कळवलं नाही सर आम्हाला, इथे येऊन माहीत पडलं मला। ह्याची पूर्वकल्पना काही तुम्हाला मिळाली नव्हती? केव्हा माहीत झालं हे सगळं भरती प्रक्रिया आज नाही म्हणून? इथे आल्यावर बर्डावर वाचितलं तर कळालं सर आम्हाला। हां, कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता विद्यार्थ्यांना जे आहे ते इथं आल्यानंतर जी काही सूचना फलकावर सूचना लावण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच ह्या विद्यार्थ्यांना कळलं आहे। आपण जर इकडे बघितलं तर दुसरीकडे विद्यार्थी जे आहेत ते आपला काय बाडबिछाना असेल, आपलं काय बिस्तान असेल ते याच मोकळ्या जागेवरती टाळून आपला या ठिकाणी मुक्काम करतात। अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की मागच्या 9 तारखेपासून ही भरती प्रक्रिया 2 ते 3 वेळेस रद्द झाल्याची, मात्र कधी पाण्यामुळे होते तर कधी विविध कारणामुळे होते। जे काही राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी आले आहेत यांना जे आहेत ते लाडक्या बहिणीमुळे हाल अपेष्टा सहन करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन हर्षलसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।